राष्ट्रवादीला भाजपचा दे धक्का। राजकीय आणि सहकार क्षेत्रातील बडे चेहरे भाजपच्या गळाला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश। नाशिकच्या बागलाणमध्ये शेतकरी संघटनांचा आक्रोश। कांद्याने भरलेला ट्रक जाळण्याचा दिला इशारा। नाफेडकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली भेट। मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देत राज्यातील पावसाचा घेतला आढावा। बीडमध्ये पावसाचा हाहाकार। बीडमधील 6 गावांमध्ये 44 जण अडकले। बचाव मोहिमेसाठी नाशिकवरून मागवलं हेलिकॉप्टर। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पावसाचा हाहाकार। चांदणी नदीला पूरसदृश्य परिस्थिती। मांडेगाव, देवळाली, आरसोली, भूम गावांचा संपर्क तुटला। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस। जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्ट। शहरात रस्त्यावर पाणीच पाणी। पुण्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। वाहतुकीसाठी भिडे पूल बंद। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर। जिल्ह्याला 2 दिवस येलो अलर्ट जारी। अहिल्यानगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आमदार राणा जगजित सिंह यांनी केली नुकसानीची पाहणी। सोलापूर शहरातील सैफूल परिसरातील सांडपाणी रस्त्यावर। ड्रेनेज चोकअपमुळे सांडपाणी रस्त्यावर। सैफूल भागात 4 ते 5 फूट पाणीच पाणी। परिसरात दुर्गंधी पसरल्यानं नागरिकही त्रस्त। परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसावेळी बाबर कॉलनीत वीज कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।